नमस्कार माझ्या देशबांधवांनो, तुमचे रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज एक नेहमीसारखा समाजाच्या दृष्टिकोनातून ज्वलंत आणि गंभीर विषय घेऊन तुमच्या समोर मांडण्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधत आहे. दिनांक 23/9/2024 रोजी आरोपी अक्षय शिंदे या नराधमाला तलोजा कारागृहातून अधिक चौकशी करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास तळोजा कारागृहात पोहोचले. आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जात असताना मुंब्रा बायपास मार्गावर त्याने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने 3 राऊंड फायर केले. त्यात पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या पायावर गोळी लागल्याने स्वसंरक्षणासाठी इतर पोलिसांनीही गोळीबार करावा लागला. त्यात त्या नीच नराधमाचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर केल्याप्रकरणी विरोधी पक्ष आणि समाजातील सद्विवेकबुद्धी असणारे काही समूह हा एन्काउंटर बनावट आहे असे दावे करत आहेत. अशा लोकांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे आणि ही गोष्ट थांबवणे आणि पोलिसांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी सरकारने काही प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजे आणि कायद्यात बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. माझ्या देशबांधवांनो, आज आपण 2024च्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पोचलो आहोत. आज आपल्याकडे सर्वसंपन्न तंत्रज्ञान आहे. आज आपल्या देशात 5G इंटरनेट सेवा आहे. ती लवकरच 6G होण्याची शक्यता आहे. देशामध्ये आधुनिक CCTVचे जाळे पसरले आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTVचे प्रबंधन केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या CCTV यंत्रणेमुळे होणारी गुन्हेगारी याचा शोध घेण्यासाठी सरकारी गुप्त यंत्रणांना फार मोठी मदत मिळत आहे. त्याचप्रमाणे आज समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांकडे स्मार्टफोनची उपलब्धता आहे. आज आपल्या देशामध्ये सार्वजनिक बस, लोकल ट्रेन, सार्वजनिक स्थळे, खाजगी कार्यालय, सरकारी कार्यालय, रोड्स, हॉटेल, उद्याने, निवासी क्षेत्र, हॉस्पिटल, शाळा इत्यादी अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपण CCTV यंत्रणा कार्यान्वित आहे आणि याचा खूप मोठा फायदा समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आणि आपल्या देशातील सरकारी गुप्त यंत्रणा, पोलीस आणि सरकार यांना होत आहे. यामुळे झालेला कृत्य हे सर्वांसमोर येते आणि समाजामध्ये पारदर्शकता वाढते. माझ्या देशबांधवांनो, यासाठी देशातील कायद्यामध्ये CCTV यंत्रणा ही पोलीस स्टेशनच्या सर्व आवारात, तुरुंगामध्ये, सर्व प्रशासनाच्या मंत्रालयाच्या सर्व अधिकारी कॅबिन, देशातील संसदेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV जनसामान्यांच्या सर्व गोष्टींसाठी निगडीत असलेल्या सरकारी क्षेत्रांमध्ये, विशेषत करून पोलिसांच्या व्हॅनमध्ये, जिथे आरोपींचे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर केले जाते, अशा ठिकाणी केंद्र सरकारने CCTV यंत्रणा ही बंधनकारक केली पाहिजे आणि यामुळे निश्चितपणे पोलिसांचा पारदर्शी कारभार समोर येईल आणि जनमानसांमध्ये पोलिसांची प्रतिमा ही स्वच्छ होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.